ओम नमो भगवते वासुदेवाय. दक्षाच्या यज्ञशाळेमध्ये सतीने अत्यंत कडक शब्दात आपल्या पित्याची दक्षाची निंदा केली आणि त्याच्यापासून मिळालेला देह मला आता धारण करायचा नाही, ठेवायचाच नाही असं म्हणून तिने योगाग्नी धारण केला, समाधी लावली आणि त्या योगाग्नीमध्ये आपलं शरीर भस्मसात करून टाकलं, देहोत्सर्ग झाला. आणि हे सगळं बघितल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्व देवदेवता, अन्य व्यक्ती, ऋषी मुनी वगैरे यांच्यामध्ये एकच खळबळ माजली. आणि हे सगळं बघितल्यानंतर भगवान शंकरांचे जे पार्षद होते ते सगळे पार्षद खवळून उठले, आपली शस्त्र अस्त्र वगैरे घेतली आणि दक्षाला मारण्यासाठी म्हणून ते सज्ज झाले. त्या सगळ्यांचा तो द्वेष, तो आवेग, त्यांची ती आक्रमणशीलता हे सगळं बघितल्यानंतर तिथे भगवान भृगू उपस्थित होते. ह्या सगळ्या पार्षदांमुळे या यज्ञामध्ये भलं मोठं विघ्न निर्माण होईल हे सगळं जाणून त्या लोकांचा नाश करण्यासाठी म्हणून त्यांनी अपहतम वृक्ष अशा प्रकारचा एक मंत्र म्हटला, असे अनेक मंत्र म्हटले आणि दक्षिणाग्नीमध्ये आहुती दिली. त्या मंत्रांचं योग्य उच्चारण करेल आणि जशी त्यांनी त्या यज्ञामध्ये आहुती दिली, ती आहुती सोडली, त्याच यज्ञकुंडामधून ऋभू नावाचे हजारो तेजस्वी देव प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या तपस्येच्या प्रभावानं जेव्हा केव्हा एकदा चंद्रलोक प्राप्त केला होता, त्या ब्रह्मतेज संपन्न अशा या देवतांनी तिथल्याच जळणाऱ्या समिधा, लाकडं, हवेल द्रव्य यांच्या साह्यानं त्या सगळ्या पार्षदांवर आक्रमण करायला सुरुवात केली आणि ते सगळे गुह्यक, प्रमथगण वगैरे सगळे पार्षद भगवान शंकरांचे इतस्ततः विखुरले गेले, सगळे पळायला लागले, पलायन करायला लागले. मैत्रेय सांगतात विदुरांना, भवो भवान्या निधन प्रजापते रसत्कृताया अवगम्य नारदात स्वपार्षद सैन्यं च तदद्भर भुवीर वित्रावितम क्रोधमपार मादधे. हा सगळा प्रकार देवर्षी नारद बघत होते आणि देवर्षी नारद तत्काळ तिथून कैलासावर भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांनी तो सगळा इतिहास साध्यंत जसा झाला तसा सांगितला. देवर्षी नारदांच्या तोंडून हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर आपल्याच पित्याकडनं, दक्षाकडनं अपमानित झालेली आपली पत्नी देवी सती हिनं प्राणांचा त्याग केला आणि त्याच यज्ञवेदीतून ऋभूंच्या करवी आपल्या पार्षदांचा नाश होतोय हे सगळं जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा भगवान शंकरांना प्रचंड राग आला. देवर्षी नारद त्यांना कळ लावे नारद म्हणून म्हणतात, पण देवर्षींनी जो प्रकार केला, ते निवेदन केलं, ही बातमी इकडून तिकडे पोहोचवली, त्याच्या मागे जगताचं कल्याण व्हावं हाच मुख्य उद्देश असतो. त्यांच्या अंतःकरणात सदैव भगवत भक्ती विराजमान असते आणि जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं भगवंताची भक्ती करावी असंच त्यांना वाटत असतं. त्यामुळे कधी कोणावर अनुग्रह करून, कोणावर उपकार करून, कोणामध्ये काही द्वेष, मत्सर, वैर यांची काडी पेटवून
ते अशा भगवत मार्गाकडे सगळ्या जीवांना उद्युक्त करत असतात. त्यातलाच एक प्रकार म्हणून देवर्षी नारदांनी दक्ष यज्ञात घडलेला तो सगळा प्रकार साध्यंत भगवान शंकरांना सांगितला. भगवान शंकरांच्या सर्व पार्षदांचा असा नाश होत असलेला प्रकारही त्यांनी सांगितला. आणि हे ऐकल्यानंतर भगवान शंकर प्रचंड क्रोधित झाले. अतिशय उग्र असं रूप त्यांनी धारण केलं. रागाच्या भरामुळे आपले ओठ चावत, आपले दात खात त्याने आपली एक जटा मस्तकातून उपटली आणि तळपत्या विजेसारखी किंवा आगीच्या ज्वाळेसारखी दिसणारी ती जटा भगवान शंकरांनी अचानक उभं राहून त्या पृथ्वीवर अत्यंत जोरानं ताकदीनिशी आपटली आणि त्याच्यातून तत्क्षणी एक अतिशय अकराळ विक्राळ देह धारण करणारा जीव उभा राहिला, पुरुष उभा राहिला. त्याचं शरीर इतकं विशाल होतं, तो इतका उंच होता की त्याचं मस्तक स्वर्गाला टेकत होतं. हजारो भुजा त्याला होत्या. दिसायला मेघासारखा श्यामल वर्ण होता तो. त्याचे तिन्ही डोळे सूर्यासारखे तेजस्वी आणि आग ओकणारे होते. विक्राळ दाढा होत्या. त्याच्या जटा सुद्धा अग्निज्वालांसारख्या दिसत होत्या, लाल लाल दिसत होत्या. आणि त्या पुरुषाच्या गळ्यामध्ये नरमुंडांची माळ होती. हातांमध्ये नाना तऱ्हेची नाना प्रकारची शस्त्र होती, अस्त्र होती. ज्यानं आपल्याला निर्माण केलं त्यांच्या समोर तो पुरुष उभा राहिला, हात जोडले आणि विचारायला लागला, भगवान आता मी काय करू? तेव्हा भूतनाथ अशा भगवान महादेवांनी त्याला सांगितलं, वीर रुद्रा तू माझा अंश आहेस आणि म्हणून माझे जे जे पार्षद आहेत त्या सगळ्यांचा तू अधिनायक हो, त्यांचा पुढारी हो, नेता हो आणि त्वरित इथून जा आणि त्या दक्षाचा तसंच त्यानं आरंभलेल्या त्या यज्ञाचा नायनाट तू कर. विदुरजींना मैत्रे सांगतायत, आज्ञप्त एवं कुपितेन मंजुना सदैव देवं परिचक्रमे विभुम मेने तदात्मान वसंगरम होता मह्यसांतात सहज सहिष्णुम. विदुरजी, जेव्हा देवाधिदेव भगवान शंकरांनी अत्यंत क्रोधाने अशी आज्ञा दिली तेव्हा तो वीरभद्र भगवान शंकरांना प्रदक्षिणा घालून तिथून निघून जाण्याच्या तयारीत होता. आणि त्यावेळेला त्यांना असं कळलं की आपल्या वेगाचा सामना करणारा, आपल्या वेगाची बरोबरी करणारा ह्या जगामध्ये कोणीही नाही आणि मीच सर्वश्रेष्ठ अशा कुठल्याही वीराचा वेग सहन करू शकतो. सिंहासारख्या डरकाळ्या फोडत ते अतिशय भयंकर असा तो त्रिशूळ हातात घेऊन दक्षाच्या यज्ञ मंडपाच्या तिकडे धावत गेले. तो त्रिशूळ इतका भयंकर होता दिसायला सुद्धा आणि सामर्थ्यानं सुद्धा की संपूर्ण संसाराचा संहार करणारा जो मृत्यू आहे जेव्हा त्याचा सुद्धा त्यांनी संहार केला असता. इतकं सामर्थ्य त्या त्रिशूळामध्ये आणि त्रिशूळ धरणाऱ्या वीरभद्रामध्ये भगवान शंकरांच्या कृपेने आलेलं होतं. भगवान शंकरांचे, रुद्रांचे अन्य सुद्धा अनेक सेवक गर्जना करत करत ह्या वीरभद्रांच्या मागे धावायला लागले आणि त्यावेळेला
वीरभद्राच्या पायांमध्ये जी नूपुर वगैरे आभूषण होती त्यांचा सुद्धा झंकार जोरात येत होता. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.